महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 राबवण्याबाबत महसूल मंत्रालयाने दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक GR जारी केलेला आहे। यामध्ये माननीय अप्पर मुख्य सचिव आणि माननीय आमचे महसूल मंत्री यांनी स्वतः FECद्वारे बैठका घेऊन सगळ्यांना अवगत करून ह्या योजनेमध्ये ज्या काय आपण लोकांना सुविधा देणार आहे, कशी शिबिर आयोजित करणार आहे याबाबतच्या चांगल्या सूचना दिलेल्या आहे, मार्गदर्शन केलेलं आहे। या अभियानाच्या माध्यमातून आपण जे अगदी खेडेगावातील तळागाळातील जे सर्व स्तरावरचे लोक आहेत यांना त्यांच्या गावच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले उपलब्ध करून देणे, तसेच 7/12च्या अनुषंगाने असणाऱ्या ज्या सुविधा आहेत की जसं की 7/12 कोरा करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या अनावश्यक नोंदी आहेत त्या कमी करणे, तसंच ज्या शासनाच्या आता मागील 2 वर्षामध्ये जे काही नवीन प्रत्येक कायद्यामध्ये जे सुधारणा आलेल्या आहेत, जसं तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आलेली आहे, बिनशेतीमध्ये सुधारणा आलेली आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितामध्ये बऱ्याचशा कलमामध्ये सुधारणा आलेली आहे आणि त्या सुधारणाच्या अनुषंगाने लोकांपर्यंत ते काय ज्या सुधारणा आहेत त्या पोचवणे आणि त्याचे जे काही मुख्य लाभार्थी आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत लाभ पोचवणे हा त्याचा उद्देश आहे। अर्थात हा सुविधा आणि त्या योजना तिथं पोचवण्यासाठी तिथले जे काय असतील स्थानिक पत्रकार, तिथले लोकप्रतिनिधी, तिथले सर्व विभागाचे आमचे प्रशासकीय विभागातील कर्मचारी अधिकारी आणि तिथले सगळे नागरिक यांना एकत्रित करून त्या ठिकाणी त्या अशा प्रकारचे शिबिरं राबवण्याचे शासनानं ठरवलेलं आहे। त्याप्रमाणे शासनाने स्वतःच प्रोग्राम करून दिलेला आहे, जसं की 7 मार्चपासून ते 18 मेपर्यंत हा प्रोग्राम आहे आणि तो 4 तारखा जरी असल्या तर याच्यामध्ये आमचे सर्व सर्कल म्हणजे सर्कल हा घटक धरून त्या सर्कलवर किमान 2 महिन्यामध्ये एक तरी असं शिबिर आयोजित करून त्या ठिकाणी जे लाभार्थी आहेत वेगवेगळे आहेत, दाखल्याचे लाभार्थी असतील, 7/12च्या संमती लाभार्थी असतील, वेगवेगळ्या आदिवासीच्या एखाद्या योजना संमती लाभार्थी असतील, कृषीचे लाभार्थी असतील किंवा आमचे संजय गांधीचे काही लाभार्थी अजून वंचित असतील, जे वंचित लाभार्थी शोधणे आणि त्यांना त्यांचे फॉर्म त्या जागेवर भरून घेणे आणि त्यांना शक्यतो लवकर त्यांना तो लाभ देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। यासाठी आमची पूर्वतयारी झालेली आहे। आमच्या प्रत्येक सर्कलला एक पालक अधिकारी जो की उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या दर्जाचा पालक अधिकारी नेमलेला आहे। तो पालक अधिकारी त्या ठिकाणी पूर्वतयारी करून घेणे, ह्या योजनांची प्रसिद्धी, या शिबिरांची प्रसिद्धी देणे, योजनांची माहिती देणे, आगाऊ जे काय फॉर्म वाटप करायचे आहे ते फॉर्म वाटप करून घेणे आणि ज्या दिवशी तो तिथं शिबिराचा दिवस ठरलेला आहे त्या ठिकाणी सगळं नियोजन करून त्या ठिकाणी शिबिर चांगल्या प्रकारे पूर्ण होईल या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्यासाठी त्याची जबाबदारी आपण फिक्स केलेली आहे। मग आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये कर्जत आणि कर्जतमध्ये अशा प्रकारचे सगळी पूर्वतयारी झालेली आहे। त्याविषयी आवश्यक बॅनर्स असतील, काही कॅचिंग मटेरियल जे आहेत की ज्यायोगे लोक तिकडे आकर्षित होऊन येतील आणि आपला लाभ घेतील याबाबतच्या काही स्लोगन तयार करणे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तिथे माहिती देणे, या प्रकारचं आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे तुमच्या ज्या सूचना आहेत की जसं आदिवासी बांधव हा घटक आमच्याकडे कर्जतमध्ये जास्त अजून बऱ्याचशा योजनेपासून वंचित आहे, तर तो घटक प्रमाण मानून त्यांच्यापर्यंत कसं पोचवता येईल यासाठी त्यांच्यातल्या संघटनांना यामध्ये समाविष्ट करून घेणे, त्यांच्यातले कार्यकर्ते यामध्ये समाविष्ट करून घेणे आणि त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवणे हा आमचा यामध्ये प्रयत्न राहील। मी आवाहन करतो आपल्यामार्फत सर्व जनतेला आणि सर्व नागरिकांना आणि आपल्याला सुद्धा की हे जी काय आमची योजना आहे, योजनेमध्ये आम्ही जी शिबिर ठरवलेली आहेत त्याची आपल्यामार्फत आपण सुद्धा याची प्रसिद्धी करावी, ज्यायोगे जास्त लाभार्थी आहेत ते त्या ठिकाणी येतील आणि आपल्या ह्या वेगळ्या योजनांचा फायदा घेतील आणि खऱ्या अर्थानं त्यांना जे काही लाभार्थी आहेत त्यांना त्याचा लाभ होईल। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।